सकाळीच ना थोडा मूड ऑफ झाला, कारण असं झालं की सकाळी नम्रताचं टिफिन बनवायचं होतं, म्हणून मी रात्री ना 11 वाजता पीठ मळलं, भाजी कट करून ठेवलेली. पण तिचं टिफिन बनवायचं त्याच वेळेला नेमकी मी उठली नाही. पाणी भरून जे झोपली ना, त्यानंतर मला थोडा डोळा लागला. आणि कसं होतं, सकाळची जे स्वप्न असतात ना, ते पूर्ण झोप आपली विस्कळून टाकतात. म्हणजे त्याच्यातून काही बाहेरच पडायला होत नाही. तर अशा प्रकारची मॉर्निंग स्वप्न तुम्हाला पडतात का मला सांगा. तर आता ताबडतोब ना ही भाजी जी होती बाहेर काढून घेतली. कारण आता नम्रताने तरी टिफिन नेलं नसलं तरी सुद्धा मिस्टरांना ना भाजी चपातीचा नाश्ता द्यायचा असतो. आणि मग हीच भाजी दुपारी सुद्धा मला होऊन जाते. तर त्यासाठी शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि भोपळा अगदी बारीक चिरून असा मी घेतला होता. तो रात्रीच कट करून ठेवलेला. पण बघा, तरी नम्रताला टिफिन देता आलं नाही. गणी आला. बाय बाय कर, बाय कर, बाय 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 बाय. चला, आम्हाला काम आहेत. बाय. तर आता नम्रतेच्या पप्पांचा नाश्ता तरी झाला, पण इथे ना आता दर्शन आणि मी दोघं नाश्ता करायचा आहोत. त्यासाठी आंघोळीनंतर पुन्हा मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत. तर आता मस्त चहा बरोबर खाण्यासाठी ना अशा प्रकारे थोडं मीठ, थोडंसं ओवा आणि थोडं त्याच्यावरती पीठ भुरभुरायचं आणि अशी मस्त चपाती बनवायची. आणि ही चपाती बघा, ज्याच्याकडे मी लक्षच दिलं नाही, अगदी टम्म फुलली. असं म्हणतात ना, जिसका कोई नहीं उसका खुदा होता है, तसं ती बिचारी स्वतःच फुलून अशी उठून उभी होती. तर खूप छान वाटली फुललेली पाहून. तर पहा, आता इथे मस्त ना चपाती ही तेल आणि तूप वगैरे लावून मस्त खरपूस दोन्हीकडून आलटून पालटून मस्त भाजून घ्यायची. आणि चहा बरोबर खाताना चपाती एवढी भारी लागते का नाही. तर मला तर अशा प्रकारची चहा बरोबरची चपातीच आवडते सकाळी. तुम्हाला नाश्त्यामध्ये काय आवडतं मला ते कमेंट करून सांगा. आणि चहा नाश्ता करून झाला नाहीच की मुलं आली क्लासला. त्यांना खूप पाय दुखत होते म्हणून मी क्लासला गेली नाही, तर मी मुलांनाच घरी बोलवलेलं आहे. आणि आज घरी आल्यानंतर त्यांना सुद्धा भरपूर आनंद झालेला आहे. स्पेशली अथर्वला त्याची बहीण तर सांगत होती की तो सकाळी उठल्यापासून सांगतोय की अरे आज घरी जायचंय, घरी जायचंय. म्हणजे बघा, टीचरच्या घरी येणं म्हणजे मुलांना किती भारी वाटतं का नाही. तर चला, ब्लॉगचा शेवट करते, भेटते पुन्हा.